सातारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे। अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी संबंधित डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी अलीकडच्या काळात सुशिक्षित लोकांमध्येही अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत असल्याचं मत व्यक्त केलंय। त्यांच्या मते केवळ शिक्षणाचा प्रसार झाला म्हणून अंधश्रद्धेचे निर्मूलन आपोआप होत नाही, तर शिक्षणासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारपूस करण्याची सवयही विकसित होणं आवश्यक आहे। यामुळे त्यांनी शिक्षण पद्धतीवर भाष्य केले। आपल्या शिक्षण व्यवस्थेत प्रश्न विचारण्याची संस्कृती पुरेशी विकसित होत नसल्याचं त्यांनी नमूद केलंय। उलट प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे समाजात अनेकदा नकारात्मक दृष्टीने पाहिलं जाते, असंही त्यांनी सांगितलंय। वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनातही अंगीकारणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान त्यांनी उदाहरण देत सांगितलंय, आपण किराणा माल घेताना त्याची गुणवत्ता आणि किंमत तपासतो, मात्र भोंदू बाबा किंवा बुवांकडे जाताना ही चिकित्सा अनेकदा होत नाही। यामुळे सुशिक्षित समाजातही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक व्यापक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही खरंच गंभीर बाब आहे की गेल्या काही वर्षांमध्ये सुशिक्षित लोक अंधश्रद्धांना मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसत आहेत। शिक्षणाचा प्रचार प्रसार झाल्याने अंधश्रद्धांचं निर्मूलन आपोआप झालेलं नाहीये। याचं महत्त्वाचं कारण की आपल्या शिक्षणामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती रुजवली जात नाही। प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला अजूनही उद्धट समजलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला येत्या कालखंडामध्ये प्रश्न विचारण्याची संस्कृती ही शिक्षणामध्ये रुजवणं अतिशय आवश्यक आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ प्रयोगशाळांपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रुजवणं आवश्यक आहे। आपण साधा किराणा माल आणायला जरी गेलो तरी पण किती चिकित्सा करतो, पण भोंदू बाबा बुवांच्याकडे जाताना मात्र ती चिकित्सा पूर्णपणे आपण बंद करून ठेवतो। तर सुशिक्षितांनी हे शिकणं आवश्यक आहे मला वाटतं की नव्याने। आणि आता खूप सारी साधनं उपलब्ध झालेली आहेत, माहिती उपलब्ध झालेली आहे, त्याचा फायदा करून घेऊन सुशिक्षित लोकांच्या मधील या अंधश्रद्धांचं आपल्याला निर्मूलन करायला लागेल। स्वयंघोषित धर्मगुरूशी संबंधित प्रकरणाबाबत पुन्हा एकदा गंभीर आरोप समोर आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार वसई येथील ऋषिकेश वैद्य या व्यक्तीवर एका महिलेचा फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे आरोपीने स्वतःला धार्मिक व्यक्ती म्हणून सादर करत महिलेचा विश्वास संपादित केला। सोशल मीडियाच्या माध्यमातून 2023 मध्ये दोघांची ओळख झाली होती। त्यानंतर आरोपीने महिलेशी जवळीक साधल्याचं सांगितलं जात आहे। डिसेंबर 2023 मध्ये आरोपी पुण्यात आला होता। त्यानंतर पुण्यातील मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला। तसेच महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो काढल्याचाही आरोप आहे। तर या प्रकरणी वसई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपासासाठी प्रकरण पुणे येथील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक कारवाई केली जात असल्याची माहिती देण्यात आली। या पीडित महिलेची तक्रार अशी आहे की हा जो सोकॉल्ड महाराज आहे, हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून, टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला। वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली। सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ऋषिकेश वैद्य हा तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो
आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो, याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. सर, फिर्यादीमध्ये जे म्हटलं गेलंय की मी कोणाचा तरी अवतार आहे, तर फिर्यादीने कोणाचा अवतार आहे असं सांगितलं तर महाराज संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे. त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे. सर, हे दोघं जुने मित्र मैत्रिणी होते असं काही त्याला हे आहे किंवा यांचा कॉन्टॅक्ट नेमका कसा झाला याबाबत अधिक तपास चालू आहे, त्याच्यामुळे तपासाअंती याबाबत बोलणं योग्य राहील. किती वर्ष संपर्कात होते काय याच्याबाबत काय माहिती सर? साधारणपणे 2023 पासून ही गोष्ट चालू आहे आणि 2026 मध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतचा जो उलगडा झालाय त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, अंधश्रद्धेचे काही गुन्हे दाखल करणार आहेत का? कारण की महादेवाचा अवतार आहे अशा प्रकारे फसवणूक केली. निश्चित कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदींचा वापर करून याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल. किंबहुना याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये या तरतुदींचा सुद्धा समावेश करण्याची बाब ही करण्यात आलेली आहे. साधारण ज्या सोशल मीडिया हँडलवरनं या सोपान महाराजांनी सांगितलंय की हा गुन्हा जो आहे तो खोटा दाखल केलाय, त्याला साधारण 15,000 फॉलोअर दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना तुम्ही आवाहन करणार आहात का की या बाबांनी जर कोणी आणखी फसवणूक केली असेल तर त्यांनी समोर यावं? मी निश्चितच सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की तुमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे, भावना आहेत आणि त्याचा गैरवापर करून कोणी जर अशी भोंदूगिरी करत असेल तर तुम्ही तात्काळ पुढे यायचंय. मग ते वसई या ठिकाणी पोलिसांची मदत घेणं असेल, मीरा भाईंदर असू द्या, पुणे शहर असू द्या, नवी मुंबई असू द्या, कुठलंही ठिकाण असू द्या, जिथं कुठं तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टींची आता देखील जाणीव झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना विनंती तसंच आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर पोलिसांपर्यंत पोहोचायचंय, जेणेकरून पुढील इतर अनिष्ट गोष्टी टळू शकतील. या प्रकरणात काही आर्थिक देवाणघेवाण प्रायमफेसी आढळत आहे? प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा तपास चालू आहे. मला असं वाटतं की अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यावरती भाष्य करणे योग्य राहील. सर, महिलेनं गुरुबाबाचा जो आहे ऋषिकेश वैद्य त्याच्या विरोधात एफआयआर केली, पण आपल्या बेसिक मध्ये असं काही आले का अजून त्याच्यासोबत कोणी साथीदार आहे किंवा महिलेने? त्याचा तपास चालू आहे. मी आता ते बोलणं योग्य नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्फिडेन्शियल आहेत, त्याची आता वाच्यता करणं योग्य ठरणार नाही. जर महिलेला ब्लॅकमेल केलं म्हणताय तुम्ही सर, ऐकतोय महिलेला ना? ब्लॅकमेल केलं असं म्हणताय, यामध्ये महिलेकडून काय पैसे वगैरे उकळलेले आहेत की फक्त? एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करणं म्हणजे फक्त पैसेच उकळणं असं नसतं. तरी देखील आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी याच्यामध्ये इतर काय काय बाबी झालेल्या आहेत याच्याबाबत अधिक तपास चालू आहे आणि त्या तपासाअंती आपल्याला त्याची उत्तरं प्राप्त होतील. नाशिकच्या ज्या भोंदू अशोक खरातने महिलांच्या शोषणाचं जाळं विणलं त्या खरातचे धाकेदोरे आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. धुळेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एका खळबळजनक आरोप केला असून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी खरातच्या खाजगी संस्थेला तब्बल 1.5 कोटी रुपयाचा निधी दिल्याचा दावा केलाय. एका भोंदू बाबाच्या संस्थेवर सरकारी तिजोरीतून मेहरबानी का असा जळजळीत सवाल. नेमका आरोप काय आहेत ते पाहूया. माजी आमदार अनिल गोटे यांनी पुराव्यासह दावा केलाय की पर्यटन विभागाच्या माध्यमातून अशोक खरात यांच्या संस्थेला 1.5 कोटी रुपयाचा निधी पुरवण्यात आलाय. ज्या मंत्र्याने एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सरकारी निधी दिला त्याची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी गोटे यांनी केली आहे. दिलेला निधी संबंधित मंत्र्याकडूनच वसूल करावा असा आक्रमक पवित्रा अनिल गोटे यांनी घेतलाय. अनिल गोटे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अशोक खरातची झालेली वाढ हे गृह खात्याचं अपयश असल्याचं म्हटलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक भोंदू बाबा फोफावतो आणि पोलिसांना पत्ता लागत नाही ही चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी याची खबरदारी स्वीकारली पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलंय. एकीकडे भोंदू बाबाच्या कृत्यांनी समाज हादरला असताना आता राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. अनिल गोटे यांच्या या आरोपावर आता सरकार काय उत्तर देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
जयकुमार रावल यांनी कशाच्या आधारावर निधी दिला, अशा किती संस्थांची त्यांच्याकडे मागणी आली होती आणि किती संस्थांची त्यांनी मान्य केली, हे खुलासेवाद आलं पाहिजे ना. आणि खराच लिंग पिसाळाचं मूत्र, कफ सिरप, ते परदेशातलं मध आणि वेगळा असं एकत्र करून जे काय वाहने जल तयार होत होतं ते जयकुमार रावलांनी घेतलं आहे का? काय जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याची चौकशी लागली. फेंटासारखी होती, कोकोलासारखी होती, काय काय कळायला पाहिजे ना. आपली काय मागणी असेल अन्नासाठी? या सर्व प्रकरणाची चौकशी ही महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे किंवा केंद्रीय गृह खात्याकडे ठेवू नये. याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही असल्यामुळे खऱ्या अर्थाने जर यांना थोडी लाच शिल्लक असेल तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती करा.